कसे दिले लिंबू? 20 रुपये डझन. अच्छा 20 रुपये डझनने तुम्हाला मिळतील. आणि कसं दिलं भोपळा? 20 रुपये किलोने तुम्हाला भोपळा भेटून जाईल. 10 रुपयाने तुम्हाला पुदिना मिळेल. बघू शकता किती मोठी जुडी आहे ही. 40 रुपये किलोने तुम्हाला मिळून जाईल होलसेलमध्ये. बघू शकता किती क्वांटिटी आहे रताळ्याची. 30 रुपयाला तुम्हाला एक जोडी भेटून जाईल शेपूची. 100 रुपये किलोने तुम्हाला कंद मिळेल. स्वागत आहे तुमचं सचिन मुंबई ब्लॉग्समध्ये. आज मी आली आहे भायखला ईस्ट व्हेजिटेबल मार्केटमध्ये. तर इथे भाज्यांचा काय रेट आहे ते आपण बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. हे मार्केट भायखला ईस्टला आलात की स्टेशनपासून 2 मिनिट वॉकिंग डिस्टन्सवरती आहे. तर तुम्ही इथे नक्की व्हिजिट करा. तुम्हाला कमी दरात छान अशी भाजी भेटून जाईल. ते बघू शकता लसूण. हे 30 रुपयाला तुम्हाला भेटून जाईल ओली लसूण. आणि हे 100 रुपयाला तुम्हाला मिळून जाईल. कसं दिला कॅप्सिकम? हाँ 50 का पाव. और वो वाला दोनों भी. आणि ब्रोकली हाँ 80 रुपये पावने तुम्हाला ब्रोकली मिळून जाईल. मशरूम कैसा दिया? अच्छा 30 रुपयाला तुम्हाला एक जोडी भेटून जाईल शेपूची. आणि पालक कसा दिला? 20 रुपीस. अच्छा 20 रुपयाने तुम्हाला पालक मिळून जाईल. हे बघा इकडनं भायखलाचं मार्केट चालू होतं, भाजी मार्केट. बघू शकता तुम्ही. हे कसं दिलं? 40ला पाव. और ये अच्छा हे 100 रुपये किलोने तुम्हाला मिळून जाईल. कैसा दिया काकडी? आणि गाजर? अच्छा 50 रुपये किलोने तुम्हाला गाजर भेटेल. शिमला? अच्छा हे शिमला तुम्हाला 80 रुपये किलोने मिळून जाईल. कशी दिली हळद? 80 रुपये किलोने तुम्हाला ओळी हळद मिळून जाईल. आणि हे काय आहे? कंद कैसा आहे? 100 रुपये किलोने तुम्हाला कंद मिळेल. आणि ही पापडी? अच्छा हे पण 100 रुपये किलोने तुम्हाला भेटेल. ही कशी दिली दुधी? कैसा? अच्छा आणि हे केवढा? ये 60 रुपये किलो. आणि वांगा कसं दिलं? वांगा कैसा आहे? ये भी 60 रुपये. अच्छा हे पण 60 रुपये किलोने तुम्हाला वांगा मिळून जाईल. सरगम कैसा आहे? 60 रुपये किलो. अच्छा 60 रुपये किलोने तुम्हाला सरगम मिळेल. आणि ही वाल कैसा? 80 रुपये किलोने तुम्हाला वाळ मिळेल. ये भी 80 रुपये. आणि हे पापडी? 60 रुपये. 60 रुपये किलोने पापडी भेटेल तुम्हाला. मिरची कैसा दिया? 80 रुपये. 80 रुपये किलोने तुम्हाला. कौन सा मिर्ची बोलते इसको? फ्राई मिर्ची. अच्छा फ्राई मिरची तुम्हाला 80 रुपये किलोने मिळेल. आणि हे? 60 रुपये किलो. अच्छा हे 60 रुपये किलोने भेटेल. गलका बोलतात ह्याला. मेंढी 100 रुपये किलोने तुम्हाला मिळेल. आणि हे ड्रमस्टिक? 200 रुपये किलो. इतना बढ़ गया. 200 रुपये किलोने तुम्हाला ड्रमस्टिक भेटणार आहे. आणि हे कसं दिला बेबी पोटॅटो? 50 रुपये. हे कांदे? ये भी 50 रुपये. बेबी कॉर्न किलो? 200 रुपये किलोने तुम्हाला बेबी कॉर्न भेटणार आहे. हे लिंबू बघू शकता ह्यांच्याकडे. कसे दिले लिंबू? 20 रुपये डझन. अच्छा 20 रुपये डझनने तुम्हाला मिळतील. आणि हे वाले? 30 रुपये डझन. अच्छा हे 30 रुपये डझनने मिळतील. हे जर तुम्हाला लिंबू हवे असतील तर ह्या दादांकडे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. काय आहे दादा नंबर? 97 हां 0 28 84 3 93. अच्छा काय नाव आहे तुमचं? महादेव पाटील. अच्छा जर तुम्हाला लिंबू क्वांटिटीमध्ये हवे असेल तर दादांना तुम्ही फोन करू शकता. स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे. कसं दिलं भोपळा? 20 रुपये किलोने तुम्हाला भोपळा भेटून जाईल. सुरण 60 रुपये किलोने आहे. आणि हा वाला? बड़ा है छोटा है. अच्छा कोवळा 30 रुपये किलो.
ये 30, ये 30, ये 35, अच्छा, सुरण फक्त 60 आहे, बाकी सगळं 30-30 रुपयाने ह्यांच्या दादांकडे तुम्हाला भेटून जाईल. आणि दादा कढीपत्ता कसा? नाही हे दुसऱ्या गिरायकांचं आहे. अच्छा, गिराईकांचे. ठेवलेलं आहे. तिकडे भेटेल. अच्छा अच्छा, ठीक आहे, थँक्यू. 80 रुपये किलो. 80 रुपये किलोने तुम्हाला 100 रुपये आहे. लसूण मिळून जाईल. आणि ही पाकळी? 160 रुपये किलो आहे, 140 रुपये किलो. अच्छा, ही 160 रुपये किलो आहे, ही 140 रुपये किलो आहे. आणि ती आहे ती 50 रुपये. 100 रुपये. 100 रुपये किलोने लसूण भेटेल. आणि ही वाली 260 रुपये किलोने तुम्हाला ही वाली लसूण मिळेल. आणि ती पील केलेली 150. किती दिली मिरची? 80 रुपये किलोने ही मिरची भेटून जाईल. आणि ही वाली ही पण 80 रुपये किलो आहे. आणि हे कसं? 50 रुपये किलो. काय बोलतात त्याला? अरबी. अच्छा, अरवी आहे, 50 रुपये किलोने तुम्हाला मिळेल. ले टमाटर 1 किलो 40. अच्छा, 1 किलो 30. अजून कमी होणार. 40 रुपये किलोने तुम्हाला टमाटर मिळेल. आणि हे कसे? कारली 50 रुपये किलो. अच्छा, 50 रुपये किलोने कारली मिळेल. आणि हे ड्रमस्टिक 60 रुपये किलो आहे. अच्छा. 200 रुपये किलो आहे. 200 रुपये किलो. 60 रुपये पाव. आणि वांग कसं दिलं? 60 रुपये किलो. 60 रुपये किलोने वांगी मिळेल. व्हाईटवालं बैगन आहे, 40 रुपये किलोने तुम्हाला मिळणार. आणि हे गाजर? अच्छा, गाजर पण 40 रुपये किलो आहे. बघू शकता किती फ्रेश आहे हे. आणि फ्लॉवर कसा दिला? अच्छा, 40 रुपये किलोने फ्लॉवर मिळेल. अच्छा, सगळी भाजी 40 रुपये किलोने तुम्हाला भेटून जाईल. इकडे बघू शकता तुम्ही. कसा दिला आलं? अच्छा, 20 रुपये पाव आलं मिळेल. 40 रुपये किलोने दुधी मिळेल. आणि काकडी हे पण 40 रुपये. आणि अच्छा, सगळं 40 रुपये किलोने आहे. कैसा दिया पुदिना? पुदिना कसा? 10 रुपयाने तुम्हाला पुदिना मिळेल. बघू शकता किती मोठी जुडी आहे ही. आणि कोथिंबीर कशी दिली? अच्छा, 20 रुपये. अच्छा, गावठी कोथिंबीर आहे, 20 रुपयाने तुम्हाला मिळून जाईल. पोटॅटो बघू शकता किती मोठ्या प्रमाणात आहे इकडे. भैया कैसे दिया ये? 40 रुपये किलोने तुम्हाला मिळून जाईल होलसेलमध्ये. बघू शकता किती क्वांटिटी आहे रताळ्याची. ये डिस्को भोपळा कैसा? 60 रुपये किलोने तुम्हाला डिस्को भोपळा मिळून जाईल ह्यांच्याकडे. आणि तो वाला 40 रुपये किलोने भेटेल. आणि सुरण 50 रुपये किलोने मिळेल तुम्हाला ह्यांच्याकडे. बघू शकता. आणि रताळीची क्वांटिटी पाहिजे असेल तर या दादांकडे नक्की व्हिजिट करा. हे भायखळा ईस्टमध्ये आहे, स्टेशनपासून 2 मिनिट वॉकिंग डिस्टन्सवरती आहे. तुम्हाला लसूण वगैरे पण भेटून जाईल. कैसा दिया भैया लसूण? 120 रुपये किलोने लसूण मिळेल. आणि ही छोटीवाली, हे छोटावाला लसूण 80 रुपये किलोने ही वाली लसूण भेटेल तुम्हाला. कसं दिला आवळा? अच्छा, 40 रुपये किलो. आणि हा 60 रुपये किलोने आवळा तुम्हाला मिळून जाईल. दादाला कसं हे? कसं? अच्छा, 30 रुपये पाव तुम्हाला मिळून जाईल. मुगरी म्हणतात ह्याला. कसे दिले गावठी टमाटर? 1 किलो 50. अच्छा, 1 किलो 50 रुपये. आणि हे वाले? 40. ते 40 रुपये किलोने तुम्हाला मिळेल. 30 रुपये किलोने तुम्हाला टमॅटो भेटून जातील. बघू शकता मी घेतले इकडे. आणि मी भाजी पण घेतली आहे, घरासाठी मी भाजी पण घेतली आहे. चला, कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.